हॅलो नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्पिंग मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया आमच्या कॉम्प्युटर मधील जे NPAV चे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये एक की येते. ती की म्हणजेच आमच्या कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉलेशन करण्याकरता खूप महत्त्वाची असते. तर फ्रेंड्स, कधी कधी काय होते, आम्ही बऱ्याच वेळा आमच्या कॉम्प्युटर मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा आमच्या लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये एखादा प्रॉब्लेम येतो आणि त्या प्रॉब्लेम मुळे आम्हाला आमचे कॉम्प्युटर व लॅपटॉप फॉर्मॅट करावे लागते. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता अशा प्रकारची एक की आहे आणि या कीला आमच्या NPAV सॉफ्टवेअर मध्ये टाकून इन्स्टॉल करावे लागते, तरच आमचे NPAV जे सॉफ्टवेअर आहे ते समोर जाईल. बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो आमच्याकडे, आम्हाला आमचे कॉम्प्युटर फॉर्मॅट करावे लागते आणि आमच्याकडे काही की उपलब्ध नसते. तर फ्रेंड्स, या कीला आम्हाला कशा प्रकारे रिकवर करायचे आहे किंवा ही की आम्हाला फॉर्मॅट झालेल्या कॉम्प्युटर मध्ये कशा प्रकारे मिळेल हेच बघूया. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्पिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक वेळा आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्पिंग मराठी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेले नाहीत तर आपण इथे बघू शकता एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण इथून आमच्या व तुमच्या ऑल हेल्पिंग मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि कम्प्युटर इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया बद्दल दररोज एक नवीन माहिती आणि दररोज एक नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि शिकत राहा. तर चला फ्रेंड्स, आजच्या टॉपिक कडे जाऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझ्याकडे एक नेट प्रोटेक्टर आहे आणि ही सिक्युरिटी की आहे. मी अगोदर इन्स्टॉल केले होते म्हणून मला इथे काही की दाखवत आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे इन्स्टॉलेशन करायचे आहे. तर चला फ्रेंड्स, एक वेळ नेक्स्ट करून टाकूया. आणि हे बघा, आमचे हे नेट प्रोटेक्टर इथे इन्स्टॉल होत आहे. नेट प्रोटेक्टर इथे इन्स्टॉल झालेले आहे आणि आमच्याकडे इथे कुठलीच की नाहीये. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे हे नेट प्रोटेक्टर जे आहे ते इन्स्टॉलेट झालेलं आहे. आपण इथे बघू शकता आम्हाला इथे टाइम अँड डेट विचारत आहे, तर आपण इथे एस करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता इथे की विचारत आहे, प्लीज एंटर द की नंबर प्रोव्हाइड इन्स्टॉल द बॉक्स. आणि हे बघा, आमच्याकडे इथे मल्टी पीसी आहे आणि इथे सिंगल पीसी सुद्धा आहे. तर आमच्याकडे मल्टी पीसी साठी यूज करण्यासाठी वेगळा की येतो आणि ती आम्हाला यूज करावी लागते. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता इन्सर्ट अ कोड, हा कोड आहे. या कोडनेच आम्हाला आमचा की मिळेल आणि ते कसे मिळेल ते बघूया आपण. फ्रेंड्स, आपण इथे बघा वन की कॅन यूज्ड ओनली वन पीसी, म्हणजेच आम्हाला एका पीसी मध्ये एकच की यूज करायला मिळेल. हे बघा, आमच्याकडे मराठी भाषा सुद्धा आहे आणि हे बघू शकता आपण मराठी मध्ये सुद्धा सेटअप करू शकता. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्हाला मराठीमध्ये सुद्धा तोच सांगत आहे. आम्हाला इथे बॉक्स मध्ये की टाकायचा आहे आणि आम्ही इथून की यूज करू शकतो, म्हणजेच एका कॉम्प्युटर साठी एक कीच यूज करायचा आहे. हे बघा, इथे हिंदी लँग्वेज सुद्धा आहे. हिंदी लँग्वेज सुद्धा आम्ही यूज करू शकतो, म्हणजेच आम्हाला कुठल्याही लँग्वेज मध्ये हा सॉफ्टवेअर जो आहे इन्स्टॉल करण्याकरता मदत होईल. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता हा जो की आहे, हा की आम्हाला SMS द्वारे किंवा लाईव्ह कॉल करून समोरच्या व्यक्तीला सांगायचा आहे, म्हणजेच NPAV कडे सांगायचा आहे. हा आपण इथे बघू शकता संपर्क, आमच्याकडे संपर्क आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे. तर आम्ही येथून त्यांना कळवू शकतो की बा आमचा की हरवलेला आहे आणि आम्हाला या की पासून आमचा की पाहिजे, तर ते तुम्हाला सांगून देतील. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ यांना कॉल करून बघून घेऊया की आम्हाला यांच्याकडून कशा प्रकारे की मिळेल. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा बरेचसे संपर्क आहे, कुठल्याही एका नंबरवर आपण कॉल करूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी इथे कॉल करत आहे. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, मी इथे कॉल केला आहे आणि नंतरच हे बघा, आणि इथे कॉल केल्यानंतर आम्हाला इथे की सांगायचं आहे. आणि हे बघ, हेलो NPAV सर NPAV का एक कोड लीजिए. आम्हाला इथे SMS आलेला आहे NPAV कडनं आणि हे बघा आमचा इथे सिक्युरिटी कोड आणि की दोन्ही आम्हाला इथे आलेला आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचा इथे NPAV चा अनलॉक कोड आहे आणि नंतरच आपण इथे खाली बघू शकता की नंबर सुद्धा आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे टाकायचं आहे इथे इन्स्टॉल करणाऱ्याचे नाव, आणि तुमच्याकडे जर ऑफिस असेल तर ऑफिस साठी जर यूज करत असाल तर ऑफिस सिलेक्ट करा आणि होम जर असेल तर घरच्यासाठी सुद्धा यूज करू शकता, घरगुती सुद्धा सिलेक्ट करू शकता. तर चला फ्रेंड्स, माझे ऑफिस आहे, मी इथे ऑफिसचे नाव टाकत आहे.
हे बघा महाराष्ट्र. नंतरच आपण इथे बघा फ्रेंड्स इथे जिल्हा निवडायचा आहे. आपण एक वेळ इथे जिल्हा बघून घेऊया आणि हे बघा आमचे इथे शहर. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ शहराचे सुद्धा नाव इथे टाकून देऊया आणि नंतरच आपण इथे बघू शकता डीलरचा कोड आहे आणि डीलरचा मोबाईल नंबर. तर कुठला डीलर जर असेल तुमच्याकडे आणि त्या डीलरचे कोड जर तुम्ही इथे टाकले तर त्यांना काही बेनिफिट मिळेल यांच्याकडनं. म्हणजेच एका ऍक्टिव्हेशन मागे त्यांना काहीतरी कमिशन असतेच. तर फ्रेंड्स तुम्ही जर इथे डीलरचा की जर असेल तर तुम्ही इथे डीलरचा की टाकू शकता आणि नसेल तर ब्लँक सुद्धा राहू देऊ शकता. तर फ्रेंड्स आपण याला एम्प्टीच राहू देऊया आणि नेक्स्ट करून टाकूया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे ईमेल टाकायचा आहे इथे. तर चला आपण एक वेळ ईमेल ऍड्रेस टाकून देऊया आपला इथे. नंतरच फ्रेंड्स आम्हाला इथे आमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आम्हाला इथे आणि चला आपण इथे एक वेळ मोबाईल नंबर सुद्धा टाकून देऊया. तर फ्रेंड्स आम्हाला हे ऍक्टिव्हेशन करिता इथे हा जो ऍड्रेस टाकलेला आहे आम्ही या ऍड्रेस पासूनच आम्हाला आमचा की मिळण्याला मदत होईल. म्हणजेच आम्ही हा जो ऍड्रेस आहे तो आम्हाला आमच्या डीलरला सांगायचा आहे किंवा आमच्या या ऍड्रेस पासूनच आम्हाला NPAV ची की मिळेल. फ्रेंड्स आम्ही इथे हा ईमेल जो रजिस्टर केलेला आहे या ईमेलवर त्यांच्याकडनं आम्हाला एक मेल येईल आणि त्याच्यामध्येच आमची माहिती राहील आणि नंतरच आपण इथे बघू शकता आमचा मोबाईल नंबर आहे आणि या मोबाईल नंबरवर सुद्धा ते आम्हाला की पाठवतील. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ इथे ओके करून टाकूया आणि हे बघा इथे इन्स्टॉल करणाऱ्याचे नाव आहे. तर आपण इथे इन्स्टॉल करणाऱ्याचे नाव सुद्धा इथे टाकून देऊया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या समोर इथे इंटरनेट कनेक्शन आहे. आमच्याकडे इंटरनेट कनेक्शन अवेलेबल असेल तर आम्ही इथून ऑनलाईन आम्हाला जो की आलेला आहे त्यांच्याकडनं तो की आम्हाला इथे टाकण्याची गरज नाही. म्हणजेच आमच्याकडे इंटरनेट जर असेल तर तो की इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ ऑफलाईन इन्स्टॉल करून बघूया. म्हणजेच आम्हाला जो की दिलेला आहे तोच टाकून देऊया एक वेळ. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला हा जो की आलेला आहे हा की आम्हाला इथे टाकायचा आहे. तर चला आपण इथे एक वेळ की टाकून देऊया. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा नेट प्रोटेक्टर रजिस्टर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एक मार्ग निवडा. तर आम्ही इथे मोबाईलद्वारे सुद्धा रजिस्टर करू शकतो, ईमेल आणि ऑनलाईन सुद्धा आहे. तर फ्रेंड्स आम्ही इथे ईमेलने आणि मोबाईल नंबरने इथे रजिस्टर केलेले आहे. तर आम्ही इथे ईमेलने ऑनलाईन रजिस्टर केलेले आहे आणि ईमेलने रजिस्टर करण्याकरता आमच्याकडे नेट असणे आवश्यक आहे. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ नेक्स्ट करून टाकूया आणि आपण इथे बघू शकता फ्रेंड्स आमचे नेट प्रोटेक्टर पूर्णपणे इन्स्टॉल झालेले आहे. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्ही इथे आमचे NPAV नेट प्रोटेक्टर पूर्णपणे इन्स्टॉल केलेले आहे आणि हे बघा आमचे नेट प्रोटेक्टर पूर्णपणे इन्स्टॉल सुद्धा झालेले आहे आणि हे बघा स्कॅन आहे, अपडेट्स आहे आणि डॅशबोर्ड सुद्धा आहे. डॅशबोर्ड मध्ये आपण इथे बघा रजिस्टर्ड युजर आहे. रजिस्टर्ड युजर मध्ये आपण इथे बघू शकता आम्ही या नावाने रजिस्टर केले होते आणि हे बघा आमच्या या शॉपचे नाव आहे आणि आपण इथे बघू शकता नंतर स्कॅन नाव. नंतर फ्रेंड्स आपण इथे डॅशबोर्ड मध्ये इथे बघू शकता लास्ट स्कॅन आहे, करंट अपडेट्स आहे, व्हायरस ब्लॉकेड आहे आणि रिन्युअल डेट सुद्धा आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही आमच्या NPAV चे की जे आहे रिकवर करू शकतो. म्हणजेच आम्हाला कस्टमर केअरला कॉल करायचे आहे किंवा एखादा SMS करायचा आहे आणि ज्या नावाने रजिस्टर केलेले आहे आम्ही आमचे NPAV त्या नावाने आम्हाला इथे रजिस्टर करून त्या आणि ज्या नावाने आम्ही इथे रजिस्टर केलेला आहे तो ऍड्रेस द्यायचा आहे आम्हाला त्यांना आणि त्या ऍड्रेसनेच आम्ही ज्या नावाने आमचे NPAV अँटीव्हायरस रजिस्ट्रेट केले होते तेच नाव द्यायचं आहे आणि तोच आमचा ऍड्रेस द्यायचा आहे आणि त्याच आमच्या मोबाईल नंबरवर ते आम्हाला की पाठवतील. तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही तुमच्या NPAV चे की रिकवर करू शकता. तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही NPAV चा की रिकवर करू शकता आणि तुमच्या NPAV चा जो सॉफ्टवेअर आहे तो पुन्हा तुमच्या त्याच कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकता. हरविलेला जो की आहे तो की तुम्ही पुन्हा तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकता. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब करा. कारण आम्ही आपल्याकरता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती घेऊनच येतो, तेही आपल्या मराठी भाषेमध्ये. तर फ्रेंड्स आपण सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. जय महाराष्ट्र फ्रेंड्स, धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.